टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती माहिती बघणार आहोत। तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत अशांकरिता बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी, अमृत, तर ह्या ज्या काही संस्था आहेत ह्या संस्था एकत्र मिळून आणि एकत्र कंबाईन टेस्ट घेणार आहेत CET। आणि त्यानुसार तुम्हाला जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागावरती अर्ज मागवण्यात येणार आहेत आणि त्यांची मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे। आणि तुम्हाला मोफत प्रशिक्षण, तुम्हाला मोफत क्लासेस यामधून मिळणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला मानधनसुद्धा मिळणार आहे। तर संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जवळपास 7 पेजेस आहेत। तर चला, महाराष्ट्र राज्यातील सर्वकष धोरणानुसार सन 2025-26 करिता बार्टी, TRTI मीन्स ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सारथी, महाज्योती व आरटी या संस्थांमधून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट घेण्यात येणार आहे व प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत। तर ह्या सूचना महत्त्वपूर्णरित्या आहेत, त्या तुम्ही ऐकून घ्यायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत आणि नंतर फॉर्म तुम्ही भरायचा आहे। सन 2025-26 करिता महाराष्ट्र राज्यातील बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती व आरटी या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भातील योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा मीन्स कॉमन एंट्रन्स टेस्ट CET घेण्यात येणार आहे। या करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून त्या संस्थांनुसार घेण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत। स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या लाभासाठी खालील सूचना देण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता, संबंधित आवश्यक कागदपत्रे तसेच प्रशिक्षणातील सोयीसुविधा आणि सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी अर्ज करताना घ्यावयाची काळजी इत्यादी माहिती देण्यात आलेली आहे। तर ही जी माहिती आहे व्यवस्थितरित्या तुम्ही ऐकून घ्यायची आहे। तर आहे उमेदवारांनी कोणत्या योजनेच्या लाभासाठी सादर करावयाच्या अर्जाबाबतच्या सूचना। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी अर्ज भरण्याच्या सूचना पूर्ण वाचून अर्ज सादर करावा। ॲप्लिकेशन फॉर्म बाबतच्या सर्व सूचना पूर्ण न वाचता अर्ज सादर केला आणि त्यात काही अडचणी, त्रुटी उद्भवल्यास उमेदवारास पूर्ण अर्ज सादर करता येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो। उमेदवारास एकापेक्षा अधिक योजनेकरिता अर्ज करावयाचा असल्यास रजिस्ट्रेशन अंती उमेदवारास प्राप्त झालेला लॉगिन ID व पासवर्डचा वापर करून डॅशबोर्ड पानावरील अप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅबवर क्लिक करून इतर योजनांकरिता अर्ज भरता येईल। तथापि याकरिता उमेदवारांनी योजनानिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता, वय व अर्जात नमूद केल्यानुसार इतर पात्रता व अटी पूर्ण केलेल्या असाव्यात। 3. सदर प्रशिक्षणासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे। ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे। बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI व आरटी संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा अर्ज करतेवेळेस उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे। TRTI करिता ऑनलाईन अर्ज करताना अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडे वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी असणे बंधनकारक आहे। तसेच उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमधील असणे अनिवार्य आहे। विद्यार्थ्यांनी वैधता प्रमाणपत्राकरता अर्ज केला आहे परंतु त्यांना अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही, ते अर्जाच्या तपशिलाचा वापर करून अर्ज सादर करू शकतात। तथापि अशा उमेदवाराची संबंधित योजनेकरता लाभार्थी म्हणून निवड झाल्यास मूळ कागदपत्रे पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्या उमेदवाराने वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे। बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI व आरटी मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी व त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाख 8 लाख फक्त पर्यंत असणे बंधनकारक आहे। उमेदवारांचे उत्पन्न ₹8 लाखापेक्षा जास्त असल्यास उमेदवारास सदर योजनेचा लाभ देता येणार नाही।
तसेच याबाबत तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला उत्पन्न दाखला सादर करणे अनिवार्य आहे. सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांकडे उत्पन्न दाखला मागील 3 वर्षाचा तहसीलदार यांच्या सहीने निर्गमित केलेला किंवा नॉन क्रिमिलियर दाखला असणे बंधनकारक आहे. महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे नॉन क्रिमिलियर दाखला असणे बंधनकारक आहे. दिव्यांग असल्यास ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे दिव्यांगत्वाचा दाखला असणे बंधनकारक आहे. अनाथ असल्यास ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे अनाथ असल्याचा उपयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला दाखला असणे बंधनकारक आहे. शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा प्रकारची खोटी माहिती सादर केल्यास किंवा माहिती लपविल्यास व तसे या कार्यालयास निदर्शनास आल्यास चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याबद्दल उमेदवाराचा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल, उमेदवारावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. तसेच अशा उमेदवारांना पुढे भविष्यात संस्थेच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सदर फॉर्म डाउनलोड करण्यासाठी ज्या दिवसापर्यंत मुदत दिली आहे त्या दिवसापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करून घ्यावा. त्यानंतर उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत कार्यालयाकडून ॲप्लिकेशन फॉर्म मिळू शकणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना ऑनलाईन परीक्षेसाठी जे जिल्हे निवडले असतील व प्रथम प्राधान्य तत्वानुसार जे जिल्हे व परीक्षा केंद्र उमेदवारास प्राप्त झाले असेल तर तिथेच त्यांना परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. उमेदवाराने ऑनलाईन अर्जात नोंदविल्या व्यतिरिक्त कोणतेही परीक्षा केंद्र जिल्हा एक्झाम सिटी रद्द करण्याचा किंवा इतर काही केंद्रे जोडण्याचा अधिकार तसेच अपरिहार्य परिस्थितीत उमेदवाराला उपलब्ध क्षमता व रिक्त जागांनुसार कोणतेही परीक्षा केंद्र वाटप करण्याचा अधिकार बार्टी पुणे यांनी राखून ठेवला आहे. फक्त संघ लोकसेवा आयोग UPSC नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या सामायिक चाचणी परीक्षेकरता दिल्ली हे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उर्वरित सर्व ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्र येथील नमूद केंद्रावर घेण्यात येईल. ज्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त प्रशिक्षणासाठी अर्ज करावयाचा आहे अशा उमेदवारांनी याबाबत स्वतःच्या जबाबदारीने परीक्षा केंद्र निवडावीत. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्र बदलून देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अर्ज भरताना त्याचा युजर ID मिळालेला पासवर्ड व्यवस्थित सांभाळून ठेवणे. उमेदवाराचा जनरेट झालेला युजर ID व पासवर्ड पुन्हा उपलब्ध करून दिला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी. उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म काळजीपूर्वक भरावा. त्यामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक भरावा. उमेदवारांनी खोटे कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घेतला असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याकडून संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च वसूल करून कायदेशीर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. उमेदवाराने CET परीक्षेबाबतचे परीक्षा प्रवेश पत्र, ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट तसेच परीक्षेबाबत असलेल्या सूचनांची माहिती संबंधित संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरूनच डाउनलोड करावे. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या सामायिक चाचणी परीक्षेबाबतचे CET वेळापत्रक बार्टी पुणेच्या barti.maharashtra.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळास भेट देणे अनिवार्य आहे. एकापेक्षा जास्त योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यास प्रसिद्ध वेळापत्रकानुसार ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर विहित वेळेत उपस्थित राहण्याची सर्व जबाबदारी उमेदवाराची राहील. याबाबत कोणत्याही प्रकारे परीक्षा केंद्र व परीक्षेच्या निर्धारित वेळेत बदल करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. सदर सामायिक प्रवेश परीक्षेसाठी उमेदवाराची कोणतीही मूळ कागदपत्रे न तपासता सदर चाळणी परीक्षेस बसण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तथापि सामायिक चाचणी परीक्षेतून निवड झाल्यानंतर मूळ कागदपत्रे तपासून निवड अंतिम करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सामायिक चाचणी परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झाली तरी निवड अंतिम ग्राह्य धरण्यात येणार नाही. उमेदवारांनी कागदपत्रे तपासणी दरम्यान नमूद केलेली विहित मूळ कागदपत्रे सादर न केल्यास निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी. निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याने सर्व योजनांची परीक्षा संपल्यावरच सर्व संबंधित योजनांच्या सामायिक प्रवेश परीक्षांचा निकाल किमान 7 ते 10 दिवसांनी
संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। याबाबत केवळ संस्थेच्या संकेतस्थळावरच सूचना प्रसिद्ध केल्या जातील। वैयक्तिक स्वरूपात कोणत्याही उमेदवारांना कळविण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। उमेदवारांनी याबाबत कार्यालयात दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विचारणा करू नये, तसेच कार्यालयातील कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधू नये। सदर योजनेची सामायिक चाचणी परीक्षा उत्तीर्ण करून मूळ कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर उमेदवारांनी निवड केलेल्या संबंधित प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित झाल्यानंतर नियमानुसार शासनाने निश्चित केलेल्या कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे। या प्रशिक्षण कालावधी दरम्यान उमेदवारास इतर कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण कार्यक्रम अर्धवट सोडता येणार नाही। सामायिक चाचणी परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांनी मूळ कागदपत्रे संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनेतील निर्धारित कालावधीत तपासून घेणे अनिवार्य आहे। दिलेल्या निर्धारित कालावधीत जर उमेदवार आपले कागदपत्रे तपासून घेतली नाहीत किंवा संबंधित संस्थेच्या कार्यालयाशी याबाबत कोणताही संपर्क साधला नाही तर उमेदवाराचा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवाराने धूम्रपान करणे, अंमली पदार्थ मद्यपान करणे, उद्धट वर्तन, गैरप्रकार केला तर दंडात्मक कार्यवाही होणार आहे। अनुसूचित जमातीतील आदिम जमातीच्या PVTG उमेदवारास प्राधान्य दिले जाईल। नियमानुसार महिला, दिव्यांग व अनाथ यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवल्या जातील, परंतु आरक्षित जागेवर महिला, दिव्यांग व अनाथ पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर जागा उमेदवाराच्या गुणानुक्रमे पात्र असलेल्या उमेदवारास दिली जाईल। सदर प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणास उमेदवाराची प्रत्येक महिन्यासाठी 75% उपस्थिती आवश्यक आहे। प्रवेश परीक्षा, प्रवेशपत्र, गुणवत्ता यादी, प्रतीक्षा यादी, कागदपत्रे तपासणी पडताळणी तसेच इतर प्रक्रियाबाबतची सर्व अद्ययावत माहिती bharti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे। स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाबाबत शासनाने निश्चित केलेल्या कालावधीनुसार सामान्य अध्ययन या विषयाची पूर्व, मुख्य तसेच मुलाखत, वैकल्पिक विषय तयारी, व्याख्यात्यांचे मानधन, स्टडी मटेरियल्स, नोट्स, वाचन साहित्य, टेस्ट सिरीज, आवश्यक वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके, स्टेशनरी इत्यादी पुरवण्याची जबाबदारी संबंधित नामनिर्देशित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची राहील। सामायिक चाचणी परीक्षा तसेच निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारती TRT, सारथी, महाज्योती RT या संस्था त्यांच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम त्या संस्थेच्या नियम व निकषानुसार राबवतील, तसेच याबाबत सर्व नियम उमेदवारांना बंधनकारक असतील। प्रशिक्षण योजनेच्या कालावधी दरम्यान कुठेही शासकीय, निमशासकीय, खाजगी नोकरी करता येणार नाही। तसे आढळल्यास किंवा याबाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल। कोणत्याही योजनेच्या लाभासाठी उमेदवाराकडे आवश्यक शैक्षणिक अर्हता तसेच संबंधित कागदपत्राचे कोणकोणती कागदपत्रे लागतील ते पाहूयात। जातीचे मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत, जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत हे ST करीत आहे। 10वी गुणपत्र मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत, 12वी गुणपत्र किंवा बोर्ड सर्टिफिकेट स्कॅन प्रत, पदवी गुणपत्र किंवा डिग्रीची स्कॅन प्रत, रहिवासी दाखला मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत, आधार कार्ड मूळ छायांकित स्कॅन प्रत, आधार कार्ड लिंक असलेले मूळ बँक तपशील पासबुक स्कॅन प्रत, तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेल्या मूळ उत्पन्न दाखला स्कॅन प्रत, दिव्यांग असल्यास सिव्हिल सर्जन यांनी निर्गमित केलेल्या दिव्यांगत्वाचा दाखला स्कॅन प्रत, अनाथ असल्यास उपायुक्त, महिला व बालविकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेल्या अनाथाचा दाखला स्कॅन प्रत, नॉन क्रिमिनल दाखला मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत, सारथी व महाज्योती करिता सर्वोत्कर्ष धोरणानुसार राबवण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे। तर आता कोणकोणत्या प्रकारच्या योजना आहेत त्या पाहून घेणे अत्यावश्यक आहे। दिल्ली येथील कोचिंग संस्थांमध्ये UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम 11 महिने, मोफत प्रशिक्षण, विद्यावेतन 13,000 प्रतिमाह प्रति विद्यार्थी, अनुषंगिक लाभ रुपये म्हणजे आकस्मिक निधी हा 18,000 रुपये एक वेळ देय राहील। महाराष्ट्र येथे UPSC नागरी सेवा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण 11 महिने राहणार आहे, त्याचे कालावधी। त्याचबरोबर मोफत प्रशिक्षण, विद्यावेतन 13,000 रुपये 11 महिने प्रति आणि विद्यार्थी माह अनुषंगिक लाभ आकस्मिक निधी 18,000 रुपये प्रति विद्यार्थी एक वेळ। महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 11 महिने, विद्यावेतन 10,000 रुपये आणि अनुषंगिक निधी 12,000 रुपये
प्रति विद्यार्थी। नंतर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अपराजपत्रित गट ब व गट क सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 6 महिने आहे आणि विद्यावेतन दरमहा 10,000 रुपये आणि अनुषंगिक लाभ 12,000 रुपये एक वेळ। महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा MES परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 11 महिने आहे। मोफत प्रशिक्षण विद्यावेतन आहे 10,000 रुपये प्रति महिना। आकस्मिक निधी आहे 12,000 रुपये एक वेळ। महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग JMFC प्रशिक्षण कार्यक्रम आहे 11 महिने। मोफत प्रशिक्षण आहे विद्यावेतन 10,000 रुपये आणि आकस्मिक निधी 12,000 रुपये एक वेळ फक्त। नंतर IBPS रेल्वे LIC नाबार्ड इत्यादी तत्सम स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 6 महिने। मोफत प्रशिक्षण विद्यावेतन रुपये 6,000 प्रति महिने प्रति विद्यार्थी। अनुषंगिक लाभ एक वेळ आहे 10,000 रुपये। 8 नंबर आहे पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण 6 महिन्याचा कालावधी आहे। मोफत प्रशिक्षण विद्यावेतन रुपये 10,000 प्रति महिना। अनुषंगिक लाभ आहे 12,000 रुपये एक वेळ। कर्मचारी निवड आयोग SSC वर्ग 3 परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 6 महिने आहे। मोफत प्रशिक्षण विद्यावेतन 10,000 रुपये आणि 12,000 रुपये आकस्मिक निधी एक वेळ। उमेदवारास आवेदनपत्र भरताना ॲप्लिकेशन फॉर्म जर कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांक व ईमेल ID वरच संपर्क साधावा। तसेच उपरोक्त काळजीपूर्वक सूचना वाचून व्यवस्थितरित्या खात्री करूनच सदर योजनेचा अर्ज भरावा। तर जे काही टेक्निकल सपोर्टचे जे नंबर आहेत हेल्पलाईन नंबर ते तुम्हाला इथं दिलेले आहेत, म्हणजेच बार्टीचे आहेत आणि टार्टी आहे, नंतर सारथी आहे, महाज्योती आहे, नंतर RT आहे, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि ईमेल ID दिलेला आहे। याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि पुढील नंबरवरती दिलेल्या निश्चित वेळेतच तुम्ही त्यांना कॉल करून टेक्निकल जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ते विचारून घेऊ शकता। आणि नॉन टेक्निकलकरिता जे संस्थेचे दूरध्वनी क्रमांक आहेत आणि संकेतस्थळ आहेत ते सुद्धा दिलेले आहेत। तर आपण यामध्ये संपूर्ण जे काही संस्था आहेत टार्टी, बार्टी, महाज्योती, अमृत, तर या संस्थेच्या ज्याही स्पर्धा परीक्षेचे एक्झाम्स आहेत मुलांना फॉर्म भरायचे ते लवकरात लवकर तुम्ही भरून घेऊ शकता। आणि जे काही होतकरू आणि गरीब मुलं आहेत असे मुलं या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकतात। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हवे असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर करिअर गायडन्सबद्दल माहिती हवी असल्यास आपल्याला तुम्ही संपर्क साधू शकता। धन्यवाद।